दारू प्यालं तरी आईला लाज वाटत नाही, पोरानं प्रियशी घरात आणली तरी लाज वाटत नाही. महाराज बोलला का लोकांना रागीतो. वस्तुस्थिती खरी होते. आपली पोरगी प्रेमात पडली तुला माहित नाही? माहित नाही? घेवर माहिती शपथ तुला माहित नाही? आपली पोरगी रविवारी शाळेत जाती, जाताना दप्तर येत नाही. ही 10 तास कुठं भरायचं तुला कळत नाही. मुलीच्या मोबाईल मध्ये बॅलन्स करून येतो तुला समजत नाही. कॉलेजवरून आल्यावर पोरगी जेवतच नाही. कॉलेजला अन्नदान सुरू केलं का तुला समजत नाही. पोरगी पळून गेल्यावर म्हणते मला अंदाज आला. तू काय मामाला बसली होती? आपण जर म्हणलं तुमची पोरगी पोराच्या गाडीवर दिसली, अहो तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय ना, ती पर्यावरणाचा आकर्ष करते. ही स्थिती आज. त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. 5-10 मिनिटं कीर्तन थांबवतो मी. 100 पोरं तुम्ही माझ्या पुढे उभे करा आत्ता. 93 पोरं दारू पितात. बोला तुमचं काय म्हणत? तुम्ही काही बोला. 100 पोरं 100 पोरं उभे करा. 93 पोरं दारू पितात. इंद्रिकर बोलला का त्याला घोडा, इंद्रिकर बोलला का त्याची क्लिप. लोक दारुडे म्हणताय इंद्रिकरच्या बापाचं काय जातं आम्ही किती घेऊ. त्याचा बाप का मला पैसे देतो का? माझ्या बापाने पैसे द्यायला तो बाबा काय पॉझिटिव्ह नाही. हे गोष्ट खरी आहे का खोटी आहे का? 40% शाळेतले पोरं मोबाईलला गेले. मला 100 पोरं रागेत उभे करा. 93 पोरं दारू पितात. हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. या 4 वर्षात बापानं खाना दिलाय पोराला. आपण काय वागतोय याचा जरा विचार करा. आज बाप शिवत नाही. मुलगा गेला, हो गेला मुलगा. का माझ्या करता का होण्यासाठी तुम्ही इस्टेट कमवता का? अरे स्वतः पाण्याची बाटली कधी तुम्ही विकत घेतली ना? मिसळ पाव खाऊन तुम्ही दिवस काढले. बनियन मळाला तर तुम्ही पलटी करून घातले. चप्पल तुटली तर तुम्ही दोऱ्याला शिवली. तुमचाच पोऱ्या जर तुमच्या अगोदर जात असेल तर तुम्ही कमावलं काय? बाप जिवंत आहे, मुलगा गेलाय. खरंय का खोटंय बोला? बाप जिवंत आहे, मुलगा गेला. बाप जिवंत आहे, आई जिवंत आहे, मुलगा गेला. गेला. आज आई जर पोराच्या प्रेतावर डोकं ठेवून रडत असेल तर आईनं आयुष्यात कमावलं काय? 3 रंगाचं लुगडं नेसली ही तुझी चूक झाली. हाताच्या बांगड्या फुटल्या तर तिनं फडका बांधला ही तिची चूक झाली. कालवणाला काहीच नव्हतं म्हणून तिनं लोणचं भाकरीला चोळलं ही तिची चूक झाली. मुलाची फी भरायची तर तिनं कानातला मोडलाय. चूक झाली का तिची? या 4 वर्षामध्ये महिला मंडळ एखादा माणूस तरुणपणात मेला त्याचं प्रेत जर मांगुलीला बाहेर काढलं तर प्रेताजवळ लादारी पोरं उड्या हाणतात. उड्या हाणतात. काय माहित त्यांना माझा बाप केलाय, काय माहित त्यांना माझी आई विधवा झाली. ती पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला लोक का गोळ घालतात आई का? आणि तेच प्रेत रस्त्याने घेऊन जाताना पोरं विचारतात आई माझ्या बाबाला बांधून कुठे चालवलं का? आई लोकांनी कुठे चालवलं सांग. आणि तेच प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला विचारतात आई पेटला माझा बाप. आई पेटला का माझा बाप? आई पेटला, पेटला माझा बाप. धारकन आईला चक्कर येते आणि आई पोराला सांगते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेला. हे पोरग पाठ करतं अख्ख्या जगाला सांगतं माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं म्हणतात तू आज खेळत का नाही? माझा बाबा देवा घरी गेला ना म्हणून माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही म्हणून मी खेळत नाही. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला रे, मेलाय. तुझा बाबा तुला बाबा नाही आहे. ती पोरग घरी येतं आई पुढे दप्तर टाकतं. आईला सांगतात मेलाय माझा बाप, मेलाय. धाडकन आईला चक्कर येते. या 4 वर्षात तिसरीची पोरं बापाच्या दाव्यात आहेत. या 4 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दाव्यात आहेत. आणि या 4 वर्षात पोटातली पोरं बापाच्या दाव्याला आहेत. आणि याला 3च कारण आहे, दारू, जुगार आणि मोबाईलचा गैरवापर. आणि जर कीर्तनात बसलेलं कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लईच वाईट बोललाय, त्याला वेळूला परत बोलवायचं नाही. त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला 2 पाय, मग कळेल तुला काय भानगड आहे. कशाला काय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सांगितलं. इतकी नालायक आवलं ते दारुड्याची, इतकी नालायक.
भांडी ठुले नाही ह्या नालायकांनी घरात भांडे लुगडे इकून ₹10 तळायला गेला तळणच सांगा हा विनोद आहे का बोला म्हटलं तर तुम्ही मला परत आणि लोकांनी बोबाटा केलाय मुली कमी आहेत आणि मुलं असते तसं नाहीये पुरी देण्याच्या लायक पोरच नाहीत एक मुलीला मुलगा शोधायला आज 3 वर्ष लागत दोन क्वालिटी पुढे एक तर मुली शिकेल जास्त ते लेवलचं पोर नाही आहे तर पेते येत नाही तर नादी आहे कोणतं सापडेल तुम्ही निरीक्षण करा इतकी वाईट परिस्थिती समाजाची झाली महाराज त्याला 3च कारण आहेत दारू जुगार आणि मोबाईलचा गैरवापर या 3 वाक्यावर तुमचं काय मत आहे आता मला 30 वर्ष झाली मी लोकांच्या शिव्या खातो थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या असा माणूस नाही कोणा लावला नाही आणि माझा एकच गुण आहे मी फक्त खरं बोलतो त्याची फळं बघितो फळाची नाही रोज नवं लफड आहे आपल्या बोलतो लफड सुरू आज बाईला बोलला आणि उद्या गाड्याला बोलला आणि ह्या जगाचा नियम आहे जो खरा बोलाल तो सकाळी नसेल या जगात एकच माणूस मोठा होऊ शकतो मोठ्याची बुटं साधणारा आणि मोठ्याची लाल करणारा तुम्ही खरं बोलाल तुमचा बांबू पाटलाच या जगात खरं चालत नाही पण 3 गोष्टी सांगून ठेवतो पुढे सरकतो सत्य ते सत्य आहे निसर्ग ते निसर्ग आहे आणि नीती ती नीती आहे जग बदलू का ते बदलल्यानं काय फरक पडत नाही जो तरी गेला पायदा मला पायदा मग गेला चीन आली चीन गेली बरमुडा आले आणि हळूहळू लोक मोकळी होत आली काय फरक पडत काय बदललं नाही कपड्यात बदलली भागात बदलली मग तोंडानं जेवतात ना मग लई श्रीमंत इकडून जेवा द्या काय काय एवढं माझं म्हणजे नुसतं जग बदललं काय का आत्र बदललं अजून लोक डोळे दाखवूनच झोपत आहे मग काय मोठे मोठे श्रीमंत काय डोळे वाचून झोपत आहे अरे नेचर इज ए नेचर निसर्ग तो निसर्ग आहे सत्य ते सत्य आहे तुम्ही मी एका देवाची लेकर आहे पण आपण भांडवल केलंय आणि तुमची माझी दुश्मनी लागून गेली या मंडळीने फायदा घेतला आणि आपला यशस्वी कार्यक्रम केला तुम्ही कधी रेल तुम्हाला आता माझ्या पुढे बसलं का खरंय खरंय मी निघून गेलो का धंदा आहे त्याचा ठोकली आमच्या निघाली घरी सावध व्हा पुढे सरकायचं आपल्याला अभंगाला किचकट मुद्दा आहे घेतलेल्या अभंगाला सुरुवात करायची फक्त माझा प्रश्न होता देव आहे का आहे आपला मुद्दा असा झाला होता आपल्याला देव का कळत नाही तर आपल्याला त्याचं ज्ञान नाही फायनल झाला आता इथपर्यंत आता आपण सगळेजण एका देवाची लेकर आहेत आणि पाया पडून सांगतो या जगाच्या पाठीवर जात विचारली जात नाही वय विचारलं जात नाही पैसा विचारला जात नाही असा एकमेव संप्रदाय वारकरी संप्रदाय या जगातला एकमेव संप्रदाय वारकरी संप्रदाय आणि तुम्ही आम्ही देवाची लेकरं का नाही तर उत्तर आपलं सुरू झालंय हे गाव आहे काय गाव आहे या गावचा तंटमुक्ती अध्यक्ष मन आहे या गावचा पोलीस पाटील मन आहे या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे आणि या गावचा कारभारी मन आहे आणि हे गाव अख्ख्या मनाच्या ताब्यात आहे आणि मन थोडा नादी गडी आहे नादी म्हणजे थोडा चालू गडी आहे चालू म्हणजे थोडा लफडेबाज गडी आहे आणि त्याला एक प्रियशी आहे प्रियशी म्हणला गेलं मोहम्मद मनाला याच गावात आहे गल्लीतलं गल्लीत लफड आहे आणि त्याच्या प्रियशीचं नाव आहे इच्छा लोक घालवर का आता इच्छा हे प्रियकर मन प्रियशी गेलं मोहम्मद इच्छा आता ही पडली त्याच्या प्रेमात तो पडला इच्छा प्रेमात घोटाळा असा आहे त्याला माहित नाही हा पडलाय तिच्या प्रेमात
तू पडला हिच्या प्रेमात. घोटाळा असा झालाय दोघांच्या प्रेमात आपला खेळ झालाय. मन म्हणतंय माळ घाल इच्छावंती कळ काढ. मन म्हणतंय अभ्यास कर इच्छावंती 12वीचा पेपर 11 तारखेला, 10वीचा पेपर 21 तारखेला, झोप. मन म्हणतंय व्यायाम कर इच्छावंती थंडी वाढली झोपून घे. दोघांचा चाललाय तमाशा. इच्छा आणि मन आणि आपला केलाय तमाशा. आता घोटाळा असा झालाय ही पडली त्याच्या प्रेमात. कोण गेलं मग मला बोललं तरच कळलं, नाही तर काहीच कळलं नाही. पुढं लय नाव आहे अजून इच्छा. आणि ही पडली त्याच्या प्रेमात. पण तिला माहितच नाही हा गडी नपुसक आहे. कोण? हा आता फीड बसलं मन. आणि ही पण आता मला सांगा तिला बाळ होईल का? तुला काय माहित? आपले दिवस बोगस गेलेले. आणि किती नाही गेलो सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. बधीर होतं एकटाच हसतो घरी. 80 माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. जी गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत का ना त्या पण हसत नाही जागेवर. उद्याचा दिवस आपण पाहू याची गॅरंटी नाही. आजचा दिवस मजेत घालायला काय हरकत नाही. येताना तर काय आलेलं नाही, जाताना तर काही नाही. बरं किती जरी का म्हणले तर मागच्या आवलादी काय बांधून देणार? एवढं टेन्शन घ्यायचं काय काम? मी गेल्यावर काय होईल? तू जाऊनच पाय काय होत. मी गेल्यावर काय होईल? काय होत नाही तुझं आहे. रामकृष्ण आले गेले तेने जग का ओसती पडले. जग बळबळ म्हणतील हाय हाय. जगाला काय 2 मिनिटं नदीवर थोडे डोळे वल्ले करतील तंबाखू खातील. याला बा दुसरी जपला घालतील घरी. काही पोर म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं. मेंदू ती प्रेम बीम काही करीत नाही. ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम बीम हा विषय नाही. या जगात कोण करते प्रेम? कोणाला वेळ आहे? कोणाला वेळ आहे? नाही. थोडं मागे जायचं आणि पुढे जायचं. करंट लागलाय कितल्यानंतर करंट लागला त्याला विषय चालत नाही. आता आपण सगळेजण एका दिवशी लेकर आहे. मन आलं. मन कुणाच्या प्रेमात आहे? इच्छा. तिला काय बाळ होणार नाही. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो. तिला बाळ होणार नाही. टाळकऱ्यांना सगळे टाळकरी नीटाळकरी इनेकऱ्या सगळं. तिला बाळ होणार नाही का? तिला काम नाही. 5 मिनिटं घ्या. अजून 5 घ्या. जाऊ द्या खिरात घ्या. आणि उत्तर परत मी सापडा. तिला बाळ होणार नाही का? तिला काम नाही. उत्तर आहे तिला बाळ होणार नाही. तिला काम आहे. ती तरुण आहे, देखणी आहे, वयात आली. पण तिला बाळ होणार नाही का? कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळं ती आयुष्यभर कुमारी राहणार आहे. असं 7व्या अध्यायाचं म्हणणं आहे. इच्छा ही कुमारी झाली, कामाते तारून झाली. काय बोलूया? तरुण आहे, तिला बाळ होणार नाही. आता तिला बसला धोका. कोण मला बोल. आता पोरीने उत्तर द्या. सगळ्या पोरी, तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिलाच. मुलं धोका देत नाही. मुलं कधीच धोका देत नाही. पोरं नाही धोका देत. ही जबाबदारी मी घेतो. पोरं कधीच धोका देत. धोका का देत नाही? मिळतच नाही तर देते. मिळाले तर पाहिजे धोका. रेंज गेली काहींची. रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला. चित्रच दिसत. आणि लग्न न झालेली पोरेला हे नवरदेव नाही होणार. याने आता असे दिवस काढायचे. सर्च करायचं. काय सर्च करायचं? गुगल. गुगल करेक्ट. सर्च केल्यावर सगळं मिळतं ना. तुम्हाला सांगतोय मला माल घालतो का तू? माल विधा बेटा.
आलं सर बोलला का थोडा वेळ बोलला का इच्छेला धोका बसला. ती गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला बाई ऐ पोरीनो तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला देत नाही पोरं धोका तर तुम्ही ही गोष्ट सांगणार कोणाला? आईला सांगू शकत नाही बापाला सांगू शकत नाही भावाला तर वारं लागू देत कोणाला सांग मैत्रिणीला करेक्ट असा सखोल अभ्यास पाहिजे. मैत्रिणीला आता ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला बाई मी प्रियकर निवडला त्याने मला मेसेज टाकला मी त्याला हाय केलं त्याने मला रस प्यायला नेलं मी 9 गलास उसाचा रस पिले कारण मी जर शिवते मागून मला कळलं त्याच्याकडे पैसे नाही त्याने गजाळ गाण टाकलं मला रस पाजला. आता ही गेली तिला सांगायला कोण इच्छा कोणला तिच्या मैत्रिणीला तिच्या मैत्रिणीचं नावच तुम्हाला माहित नाही मी सांगितलं तरच कळत सांगू पटकन माया किती घोटाळा आहे पा मन आहे ना पुस्तक त्याची प्रेस कोणी इच्छा. आता इच्छा ही कुमारीत राहणार आहे ना बघायचं म्हणलं तिथं आपण डोकं लावायचं काही काम नाही. आता ते इच्छेची मैत्रीण कोण आहे माया. आता हे सगळं जग कोणात गुंतले नाहीतर आपल्या जगाचा काय संबंध आहे? आता मुलगा मला आहे माझ्या बरोबर माझं काय संबंध मी फक्त त्याचा बाप आहे त्याने चांगलं वागावं हे वाजवं ना उद्या त्याचा प्रारब्ध मिळलो काय असेल तर तो काहीच करू शकत नाही हे त्याचा प्रारब्ध आहे. असं कसं 18व्या त्यामध्ये एक शब्द आलाय इष्ट अनिष्ट इष्ट 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 अनिष्ट इष्ट इष्ट याचा अर्थ असा आहे उत्तम मध्यम कनिष्ठ. काहीचं प्रारब्ध उत्तम राहील काही नाही आणि 60% लोकांचे प्रारब्ध फालते तर बापाच्या इकून मोकळ्या झाल्या. काहीचे प्रारब्ध चांगले आहेत तर बापाच्या दुप्पट कमावले आणि काहीचे प्रारब्ध इतके खराब आहेत बापाची तर इकलीच सासरेची सुरुवात केली. एका विहिरीला 3 मोठी एका पाटानं पाणी गेलं वाटत गेलं 3 मिरचीला गेलं तिखट झालं कांद्याला गेलं कोण झालं उसाला गेलं कोण झालं. एका कुंभाराने 3 मडकं घडवलं 1 मडकं दही हंडीला गेलं 1 दाव्याला गेलं 1 म्हाताऱ्याला गेलं कुंभाराचा काय दोषी. ऐसे भिन्न भिन्न प्रारब्धाने केले वाटे त्याचं प्रारब्ध आहे. काहींना पैसा मोजता येईन काहींना पाहायला मिळालं काही दुसऱ्याचं पाहून गेले काहींना इस्टेट मोकाले पोरगा नाही काहींना इतकी पोर आहे झोपाय जागा नाही काहींनी इतका प्रयत्न केला. एका बापानं 3 पोरांना जन्म दिला एकानं लंका कमवली एकानं लंका कमवली एकाला माहितच नाही झालं वाटण्या गाव झालं कुठलं तर तलाट्याची बदली झाली लंका गेली तलाठी सांगायला कोण बोलला बस फिट बसलं आपल्याकडे हेच तर खायची येते वेदांत आहे पण सोपा काढला नाही. ही कुणाला गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला बाई असं झालं ती मैत्रीण काय माहिती का अगं बाई तुला तरी नवरा आहे म्हणजे प्रिय करे मला तर प्रिय करायला नवरा आहे. ही म्हणली तू काम काय करते ती म्हणली माझं एकच काम आहे जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला गुंतून मारणे. कशावरून आता नंबर 17 ओवी नंबर 329 उपजली या बालकाशी नाम नाही त्यापाशी अजून ओवी का आता नंबर 18 ओवी नंबर 100 देहाची या गाव आली या जन्म मृत्यूच्या सोलिया नाम म्हणून धनंजयाच्या परी जन्माला आलेल्या जीवाला गुंतून मारायचा हा माझा धंदा आहे. माया विघ्ने भ्रमला
पाया पडून सांगतो, कोण कोणचा बाप नाही, कोण कोणचा भाऊ नाही, कोण कोणची बायको नाही. तुमचा खिस्सा गरम, जग सत्य. खिस्सा रिकामा, जग संपलं. तुमच्याकडे सत्ता आहे, पुढे 200 पोलीस, माग 200 पोलीस, माग 400-500 कार्यकर्ते, पुढे 400. तुम्ही माझं झाले एकटेन गाडी. सगळे कार्यकर्ते खतान. कार्यकर्ते उलटे जो निवडून आला परत त्याच्या माग इकडून गेले. लोकांना काय जिकडे गुगड्या तिकडं लोकांना काय नाही, लोकांना काही घेणं नाही, काहीच घेणं नाही. आता ही झाली माया. आता ही तिला सांगायला गेली, बाई काय करती, मला तर प्रे करणं, तू गुतून मारते. ही म्हणली तुला माहित नाही बाई, आता तुला माहित नाही, संतांचं नाव घेतलं की माया मरते. संतांचं नाव घेतलं की माया मरते. आणि महाराष्ट्रामध्ये पैठण ही दक्षिण काशी आहे. मोबाईल बंद करायचो बऱ्या. ए तिकडे समर्थ बांधचा दुकान शाळवाला बऱ्या. हा ए म्हणजे पैठण ही दक्षिण काशी आहे. आणि पैठण पासून 8 किलोमीटर अंतरावर आपेगाव नावाचं गाव आहे. आणि आपेगावामध्ये 4 रत्न जन्माला आलेत. त्यांचं नाव जरी घेतलं तरी माया जाते. जसं महाराष्ट्रामध्ये छत्रपतीचं नाव जरी घेतलं तरी दुसऱ्याला आपोआप घाम येतो. घाम येतो. हे सैन्याचं काय काम आहे? ती सैन्य नाही. आता तुला मारणाऱ्यांची संख्या वाढली. कोणाची? मायाची. ही म्हणजे मायानं मला मारील कोण? ती म्हणजे बाबा संतांचं नाव घेतलं की माया मरते. ही म्हणते हे मलाही पटलंय, पण तुला माहित नाही बाई, मला लग्न न करता 16 पोर आहेत. उजीनत होती एवढं काळात आवाज